सकाळ झाली की नाही कामाची सुरुवात झाल्यासारखं वाटतं मला तरी. सकाळी इथे कपड्याचा ढिगारा पडला होता. माझं न आवडतं काम म्हणजे हे कपडे घडी करणे आणि कपडे धुणे, या दोन गोष्टी मला न आवडत. आणि ते भांडी घासणे, या तीन गोष्टी तर अजिबात आवडत नाही मला. बाकीचे किती पण कामं लावा मला काही वाटत नाही. जेवणाचं स्वयंपाकाचं कधीतरीच कंटाळ येतो जेवण बनवायचं, पण ते पण आपण माणूस आहे, मशीन नाही म्हणून कंटाळ येतो. एक एकदा मशीनसुद्धा गरम होऊन बंद पडते. आपण तर माणूस आहे आणि डेली 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 12 महिने 12 कंटिन्यू काम करणं म्हणजे अशक्यच आहे माझ्याकडून तरी पण मी करते. 3 मुलांचं सगळं आवरणं वगैरे वगैरे. मग नंतर ना सगळे कपडे वगैरे घडी करून कपाटमध्ये व्यवस्थित ठेवून दिला. नंतर घर स्वच्छ करायला ना सगळं झाडून घेतलं. घर स्वच्छ असलं की नाही कामाला एकदम माझं उत्साह आल्यासारखं वाटतंय म्हणून. नंतर चहा वगैरे पिला. इथं चहा पिऊसपत्र ना माझी लाडकी लेक आली, मम्मा माझं पाठ खाजवते. मग तिचं पाठ खाजवून दिला. दोघी ना पैशाच्या गल्ल्यासाठी एवढी मारामारी करत होते ना त्यांच्या दोघांची मस्ती बघून सोडून त्यांना ओरडून आतमध्ये आले. लगेच पीठ मळायला घेतला. म्हटलं चला आता चपात्या वगैरे बनवूया, पोटाचं काहीतरी बघायचं. मग पोटाचं बघायचं म्हणून चपात्या वगैरे लाटून घेतला मस्त असं. इथं लेकाला ना गरम गरम मऊ चपाती आणि चहा पाहिजे होता. मग त्याला गडबडमध्ये भराभर चहा शेकून म्हणजे चपाती शेकून दिली आणि चहा दिला त्याला. आणि चहा आणि चपाती खाल्ला का नाही तो 2-1:30 वाजूसपत्र तरी जेवणाकडे बघत नाही. त्याचं एकदा पोट भरलं की नाही, पोट नाही भरलं की उगाचच किरकिरी सतवायचा करतोय. त्याला जेवण दिलं. माझी लाडकी पिल्लू आली. मग मला म्हटले मम्मा डोळं झाक. लेकीचं प्रेम कसं असतं ना, तर इथं ना तिला खायला दिलेल्या पैशातनं मला अंगठी घेऊन आले. ती एवढी छान वाटलं ना, आल्या माझ्या गळ्याला मिठी मारली. मस्त असं छान वाटलं. तिला पप्पी वगैरे दिलं, ती गेली बाहेर. मग आमच्या होणं आंघोळ करायचं होतं, पाणी वगैरे ठेवून दिलं. म्हणून पाणी ठेवून नंतर झालं का नाही मग बाकीची कामं आवरायला घेते. हे बघा माझी लेकीनं आणलेली अंगठी किती छान आहे ना. म्हणजे तिला खाण्याचं दिलेलं म्हणजे हेच असते लेकीचं प्रेम. म्हणून लेक एक तरी असावं म्हणतात बघा. त्यासाठी इथं बाहेर बसले होते ब्रेसलेट बनवत. हिला ना मेहंदीचं आणि ब्रेसलेटचं असं आवड जास्त आहे. ज्यांना जे आवड असते त्यांनाच ते करायला लावायला पाहिजे असं म्हणतात बरं असते. मला एवढी भूक लागली होती ना, अहोनी भजी आणले होते, मिरची भजी, तेच खात होते मी. आणि पनीरसुद्धा आणले होते. आज चक्क आमच्या घरात पनीरची भाजी बनणार होती. नाहीतर साधारण कधी ते चिकन, डाळ आणि वांग या 3 फिक्स भाज्या असतात. आज चक्क आमच्या घरात पनीर आणि अहोंनी स्वतःहून पनीर घेऊन आले होते आणि त्यांनाच खायचं होतं. मग तिथं पनीर वगैरे भाजून घेतलं, मीठ वगैरे लावून छान असं. नंतर ना फोडणी काही नाही, साधं सिंपल आपली भाजी बनवायची. जिरं टाकायचा, मसाला वगैरे टाकून छान असं परतून द्यायचा. मग नंतर आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं आपल्या घरगुती मसाले, धने पावडर, जिरे पावडर, बेसिक मसाले सगळे टाकायचे. परत आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं. नंतर उकळी आल्यानंतर पनीर टाकून द्यायचं. पनीर टाकल्यानंतर छान असं उकळी आली का नाही मग वरनं कोथिंबीर टाकून द्यायचं. इतकं छान होतंय ना, मस्त असं आहे. काय झंझट करत बसायचं नाही. आपलं खाणं साधंच असतं आणि खाणं साधंच असावं. मग नंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो. तुम्ही पण या जेवायला. श्रीखंड, पनीर भजी असं